गेली अनेक वर्ष सुभाषनगर गांधीनगर येथील रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील अन्यायग्रस्त रहिवाशांना न्याय देण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी एसआरए कार्यालयात अधिकारी, रहिवासी आणि विकासकाचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत शेकडो रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेत। आता या प्रकल्पाला गती मिळणार असल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे। यावेळी नगरसेवक अमित सरया, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, नगरसेविका माधुरी मेटांगे उपस्थित होत्या। सुभाषनगर गांधीनगर येथील एसआरए प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला असून 1500हून अधिक कुटुंबे हवालदिल झाली आहेत। विकासकाने रहिवाशांची घरं रिकामी केली, परंतु 8-8 वर्षे अनेकांना भाडंच दिलेलं नाही। शिवाय पात्र अपात्र यादीतील घोटाळा असल्याचा आरोप होत आहे। येथील रहिवाशांनी केळकर यांच्याकडे धाव घेऊन व्यथा मांडल्यात, त्यानंतर पाठपुरावा सुरू केला। या पार्श्वभूमीवरती केळकर यांनी सोमवारी एसआरए कार्यालयामध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी रहिवाशांची बाजू मांडत विकासक आणि एसआरए प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे। बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले। त्यानुसार ज्या रहिवाशांची भाडी थकली आहेत त्यांची अंतिम यादी 3 महिन्यात तयार करण्यात येऊन भाडी अदा करण्यात येतील। एका आठवड्यात पहिल्या इमारतीचे काम सुरू करण्यात येईल आणि एका महिन्यानंतर उर्वरित 3 इमारतींचे काम अखंडपणे सुरू होईल। यावर विकासक अपयशी ठरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।